कुठे आहे? त्या मावशीकडे बसलेली आहे खुर्चीवर. नात गेली डायरेक्ट पत्र्या खाली गेली. कुठलं ह्या? हा त्या पत्र्या खाली गेली. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी जेवबानाना पार्क या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी यांच्या पत्र्याचं शेड आहे आणि शेडमध्ये इथं त्यांना ते इथं बसलेले आहे आणि त्यांच्या समोरून साप इथं त्यांना पत्र्याखाली जाताना दिसला आहे. तर बघूया आपण कोणता साप आहे, मग त्याला कसं रेस्क्यू करतो. हे मण्यार आहे, मण्यार आहे, मण्यार विषारी मण्यार साप आहे. बरणी एक घ्या का असली तर. बरणी आहे मावशी कधी. तर या ठिकाणी मण्यार जातीचा विषारी साप आहे. तर मण्यारला सायलेंट किलर म्हणलं जाते, कारण का हा साप चावल्यानंतर ह्याची लक्षणं जी आहेत ती आपल्याला लगेच येत नाहीत. लक्षणं जी आहेत ते 7 ते 8 तासानंतर येतात आणि साप चावलेलं सुद्धा आपल्याला कळत नाही, कारण त्याचे विषाचे दात हे एकदम लहान असतात. त्यामुळे आपल्याला काय वाटतंय की मुंगी चावल्या, काय तर असं किडा वगैरे चावला आहे, पण हा साप चावलेला असतोय आणि आपल्याला लक्षात येत नाही. तर आज आपलं काय झालं, आपण बाहेरच्या बाहेर आलो, त्यामुळे आपल्याकडे ट्रॅप नाही आहे. आपण या बकेटमध्ये घालणार आहे साप. तर बघूया आपल्याला आता कसं रेस्क्यू करता येईल. एकदम मी सावधानतेनं रेस्क्यू करणार आहे त्याला. तर या सापाच्या मुवमेंट पण एकदम फास्ट असतात. तर या ठिकाणी सिच्युएशन अवघड झाली आहे. ती बकेट जी आहे ती खालून वरती आहे, म्हणजे खाली जागा राहते, त्यामुळे साप कसं खाली जमिनीला लागून आमच्या ट्रॅपमध्ये जातोय, पण हे तसं नाही आहे, हे वरती आहे थोडं, त्यामुळे याला मला घालण्यात अडचणी यायला लागल्या. तर आपण थोडं जुगाड केला आहे तिथं त्या पद्धतीनं. बघूया आता साप जातोय का. आणि ऐन टायमाला बरोबर बाहेर असताना कॉल आला आहे, बाहेरच्या बाहेर आले, त्यामुळे ट्रॅप घरी विसरला आहे. सो आपल्याला याला आता याच्यातच पॅक करावं लागणार आहे. आणि ॲक्टिव्ह आहे भरपूर, अंगावर डायरेक्ट हातावर यायला लागला आहे माझ्या. तो पकडायला गेले की केनमधून सुटून एका सेकंदमध्ये तो माझ्या हातावरती यायला लागला आहे. म्हणजे विचार करा किती ॲक्टिव्ह आहे तो. त्यामुळं कोणीही सापाची योग्य माहिती असल्याशिवाय साप पकडायला जाऊ नका. हे तुमच्या खरोखर जीवावर बेतू शकते. हे काम जितकं सोपं दिसतंय तितकं सोपं नाही आहे. हे याच्यासाठी खूप अभ्यास, ते सापांचा अभ्यास असावा लागतो, मगच तुम्ही हे काम करू शकता. तर खूप वेळ झाला साप जात नव्हता बरणीत, तर शेवटी गेलाय. त्याला आपण सेफली पॅक केले. चला तर त्याला वन विभागाकडे सुपूर्द करूया.
तर रेस्क्यू केलेल्या या मनार सापाला आपण वनविभाग रेस्क्यू टीमचे ओंकार कटकर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.